ओल्या मातीला फिरत्या चाकावर हवा तो आकार देणं सोपं नाही, पण आपल्या गावातले कसबे कारागीर ते सहजरित्या करतात, ते त्यांच्या कौशल्यामुळे आणि त्यांच्या अनुभवामुळे. दागिन्यांचंही तसंच असतं. एवढ्या महाग मोलाचा महत्त्वाच्या प्रसंगाकरता दागिना घडवायचा तर त्यासाठी लागतात परिश्रम आणि कसबे कारागीर, आणि त्याचबरोबर लागतो वर्षानुवर्षांचा अनुभव. आणि म्हणूनच लागूबंधू हे नाव आज जगभर प्रसिद्ध आहे, कारण तुम्हाला हवं तसं दागिना घडवतात आणि तुमचं रूप खुलवतात आपले लागूबंधू ज्वेलर्स. चला, आज तुम्ही जी मोहीम राबवली ती खरंच मनापासून राबवली, आणि मला असं वाटतं आमच्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्राने सुद्धा बघितलंच आहे की तुम्ही काय पद्धतीने मेहनत घेतलेली आहे, काय पद्धतीने तुम्ही मोहीम करण्याचा प्रयत्न केला आणि मोहीम फत्तेसुद्धा केली. खरंच त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक आहे. आणि आज तुम्ही सगळ्यांनी मिळून जी काही मडकी विकली आहेत ना, आणि त्याच्यातून जो काय आता नफा आलेला असेल, नफा म्हणजे कळेल प्रॉफिट, हां, तो प्रॉफिट आपल्याला कोणाला तरी द्यायचा आहे, बरोबर? कोणाला द्यायचा असेल, काय अंदाज? काकांनी आम्हाला बरोबर, ज्यांनी तुम्हाला मडकं कसं बनवायचं याचे धडे दिलेत, म्हणजे तुम्हाला कसं शिकवलं त्यांना आपण आता आपल्या या मंचावर बोलवूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात किशन कुंभार आणि मंगल कुंभार यांचं. नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या इथे. वा, आज तुम्ही छान तालीम दिली असं कळलं आम्हाला, आणि मुलींनी शिकून सुद्धा गेली. काय सांगाल आमच्या मुलींबद्दल? खूप छान शिकल्या, भरपूर शिकले ते. शिकल्या. तुमच्या दृष्टीने सगळ्यात छान मडकं कोणी बनवलं होतं यांच्यापैकी? छान तसं काय बनवलं त्यांनी, दोघींनी बनवलं. दोघींनी? कोण कोण दोघी? हे अलीकडची एक आहे पहिली. अच्छा, रसिका. आणि ते 2 नंबर एक रमशा. अच्छा, या दोघांनी व्यवस्थित बनवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांना जमू शकतं, लगेच जमू शकत नाही. केलं, बऱ्यापैकी केलं. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं की एका दिवसात तुम्ही किती मडकी किंवा किती भांडी जे काय असतील प्रकार संक्रांती जर म्हणल्या ना तर 150 संक्रांती निघतात साधारणतः. एका म्हणजे तुम्ही जे मडकं बनवता किंवा कुठची एखादा आकार बनवत असाल किंवा एखादं भांड बनवत असाल, त्याच्या मागे किती नफा होतो तुम्हाला? त्याच्या मागे एवढा नफा होत नाही. आज जर आपण बाजारात घेऊन गेलो, बरोबर, तर ते आपण म्हणाल तेवढा दर देऊ शकत नाहीये, बरोबर, कमीच देतात. 150 सांगितले तर 100च देतात, असे होतं. तुम्हाला सांगतो की त्यांनी आज जी काही मडकी विकलीत ना, त्यातून जे काही पैसे आलेले आहेत तो सगळा आज त्यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. आई, तुम्ही इथे आलात, तुमचे मनापासून आम्ही आभार मानतो. आणि खरंच तुमचे आभार मानतो आम्हाला, आणि तुम्ही इथे आलात त्यासाठी खरंच थँक्यू. या, थँक्यू. चला, आपल्याला एक लुटूपुटूची मोहीम खेळायची आता. आणा साहित्य. तर मंडळी, मडकी तर आलेली आहेत, पण आता यातलं कोणतं मडकं कोणाच्या डोक्यावर जाणार आहे हे आपल्याला बघायचंय. इथे मडक्यांची नावं पण आहेत. स्वार्थी मडकं आहे, बिनडोक मडकं आहे, गर्विष्ठ मडकं आहे, ढोंगी मडकं आहे, आणि काम चुकार मडकं आहे. आता नियम लक्षात घ्या. तुम्हाला एकमताने ठरवायचंय की कुठलं मडकं कुणाच्या डोक्यावर जाणार आहे. पण एक लक्षात घ्या, एकाच मुलीच्या डोक्यावरती दुसरं मडकं जाऊ शकत नाही. एका वेळेला एकच मडकं. त्यामुळे नीट विचार करा, एकमत करा आणि सांगा. रसिका, मालकीनबाई, यात कोणतं निवडताय सांगा. सगळ्यात आधी बिंडोक घेऊया. बिंडोक घेऊयात. चला, करा एकमत. आता ठरवा तुम्ही तुमच्या मधलं बिंडोक. स्नेहा, कोण असेल? खरं तर सगळ्यांकडे डोकं आहे म्हणून आम्ही टॉप 5 मध्ये आहोत, पण कोणी जर थोडं कमी विचार करत असेल तर मला ती श्रेजा वाटते. श्रेजा, ठीक आहे. श्रेजा, स्नेहा बरोबर बोलली, सगळ्यांकडे डोकं आहे ते, पण कधी कधी नाही चालत कोणाकोणाचं डोकं.
मी स्नेहाचं नाव घेते. स्नेहाचं नाव. म्हणून मी म्हटलेलं हे काय टिट फॉर टॅट कॉपी कॅट पटापटच होणार आहे. संस्कृती. श्रेया तू स्वार्थी, गर्विष्ठ, ढोंगी, कामचुकार म्हणणं काहीच नाहीये, तर तुला ते घ्यायला पाहिजे. बाकी श्रेजा. काहीच नाही. चला रमशा लवकर सांग. श्रेजा. दादा मी घेऊन टाकते. माझं थोडं वेगळं आहे. वेगळं आहे. स्वार्थी, गर्विष्ठ, ढोंगी, कामचुकार या चौघी गोष्टी रमशा नाही आहेत, तर मी तिला विंडोक देणार, कारण मला माहिती आहे बाकीचे काय काय आहे. त्यामुळे जे नाही उरलंय ते मी रमशाला देईन. म्हणजे तुझ्या मतानुसार बिंडोक हे मडकं याच्यासाठी तू रमशाचं नाव घेतो. पण कसं आहे तुमच्यापैकी जास्तीची जी मेजॉरिटी झालेली आहे ती श्रेय. ती श्रेजाला झालेली आहे. श्रेजाला आपण ते मडकं देऊयात. या श्रेजा या. प्लॅनिंग प्लॉटिंग किंवा लोकांची वाईट वागणं त्या हिशोबाने मी तर बोलेन की माझं डोकं त्याच्यामध्ये नाही चालत, बाकी सगळ्या गोष्टींमध्ये चालतं. तुमच्यात स्वार्थी कोण आहे सगळ्यात? मालकीनबाई तुमच्यापासून सुरुवात करूया. मी स्नेहाचं नाव घेईन, कारण ती गर्विष्ठ नाही, ढोंगी नाही, काम तर ती भरपूर करते. तर स्वार्थी जे ते थोडंफार. चला रमशा. स्वार्थी मला वाटतं सगळ्यात जास्त जे एकटी राहते ती, तर त्यामुळे स्नेहा ती थोडं स्वतःमध्येच असते, त्यामुळे स्नेहाचं नाव. मी स्वतःमध्ये राहते म्हणून मी स्वार्थी. वाव. संस्कृती. मी तर अनुभवलंच आहे स्वार्थ, तर स्नेहा. श्रेजा. मी रमशाचं नाव घेते. श्रेजा मी अजिबात स्वार्थी नाही आहे. तू माझं नाव का घेतलंस स्वार्थी मटक्याला, मला नाही कळलं. स्नेहा. दादा मला रसिका वाटते. एकच कारण आहे त्याचं की त्या दिवशीची जी मोहीम होती आम्ही जी दोघांनी एकत्र केली होती त्याच्यात ती कॉन्स्टंटली मला ब्लेम करत होती आणि स्वतःबद्दल बोलत होती. पण तिला हे नाही कळलं की त्यावेळेस वाईट मला पण वाटत होतं, मला पण पाहिजे होतं की आम्ही दोघं जिंकू, आणि तिने कुठे ना कुठे स्वतःचा विचार करून पूर्ण ब्लेम माझ्यावरती टाकला. डार्लिंग मी स्वतःच खेळली पूर्ण टास्क स्वतः नाही खेळली आहे, पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहे. आणि आज पण तू काही जास्त केलंच नाहीये, तर मग त्यामुळे तीन जेवढे पण मोहीम झाले ते काही तुझ्या म्हणण्याने खरं नाही होत ना, पण मला असं महाराष्ट्राला इथपर्यंत येऊन देवी नाहीये तर मग स्वार्थी तर ती. तू म्हटलंस तसं नसतं. ते दिसतंय ना, कॅमेरा रोलिंग दिसणार. तू घरी जाऊन बघ, तूच बघ ना तुझं काय. तर मला माहितीये ना मी केलंय ते तुझ्या पुरतं तुला वाटते ना. अरे तू चुप रे. चुप राहा, हे कर ते कर. माझ्या आई वडिलांनी पण कधी मला म्हटलं नाही की तू चुप राहा. मी बोलणार माझी मर्जी, माझं मन, माझं तोंड, मी काही बोलेल. ऍक्सेप्ट करणं शिक. तू पण ऍक्सेप्ट करणं शिक की तू सेल्फिश आहेस. दादा तुम्ही. मी येऊ दादा. ये. मी माझे केस कापून डोनेट केले कारण की कोणाला तरी ते वापरायला येईल, तर ते लोकांनी बघितलं नाही, तर मला ते असं वाटलं की हे लोक काही पण बोलण्यासाठी बोलतात. पुढचं आहे गर्विष्ठ. चला स्नेहा तुझ्यापासून सुरुवात करूया आपण. सांग. गर्व मीन्स प्राऊड ना. प्राऊड कसं? मग इगोइस्टिक. मग रसिकाच. रसिकाला म्हणजे खूप गर्व आहे. हो. दादा मला बोलायचंच नाही याबद्दल. ठीक आहे. श्रेजा. मी ससाला देते. संस्कृती. मला असं वाटतं रमशाला कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही आहे, तर एक जे नाव राहिले ते रसिका आहे. रमशा. आय थिंक संस्कृतीचं नाव घेणार. ठीक आहे. रसिका. ते मला नाही वाटत आमच्या तिघांमधून कोणी आहे, पण जर द्यायचंच असेल थोडंफार, ती आता कारण लहान आहे आणि तिला खूप असं पुढाकार करण्याची आवड असते, तिला खूप काही गोष्टी असं करायचं, आणि थोडंफार जर ती अचीव करते तर तिला वाटते अरे मी खूप अचीव केलं. पण ग्राउंडेड असणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे मला गर्विष्ठचं सध्यासाठी ससाला द्यायचं आहे. संस्कृती तुला गर्व आहे यावरती सगळ्यांचं एकमत झालेलं आहे. तू गर्विष्ठ आहेस आणि तुला गर्विष्ठ मडकं हे घालायचं आहे.
या. सगळ्याच गावकरी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, तर आज वाड्यातल्या मुली काही म्हणू द्या हो, तुम्हाला माहिती आहे ना मी कशी आहे. ढोंगी मडकं राहिलेलं आहे आणि काम चुकार मडकं राहिलेलं आहे. चला पहिलं घेऊयात. ढोंगी कोण आहे? स्नेहा सांगा. दादा खरं तर मला ते काम चुकाराचं रमशावरती टाकायचंय, तर मग उरलं ढोंगी तर ते ढोंगी रसिकाच्या डोक्यावर. श्रेजा. सेम 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 सेम. ढोंगी रसिका काम चुकार रमशा. संस्कृती. आमच्या वाड्यात ढोंग एकच करते, ती कॅमेऱ्याच्या समोर, दादा ओ दादा. चला आता हे तुम्हाला विचारण्यात अर्थ नाहीये की कोण काम चुकार आणि कोण ढोंगी. आपापली या आणि मडकी घेऊन जा. कोणालाच असं वाटत नाही की मी स्वार्थी आहे, कोणालाच वाटत नाही मी बिंडोक आहे, कोणालाच वाटत नाही की मी गर्विष्ठ आहे, कोणालाच वाटत नाही की मी ढोंगी आहे. कामचोर इज फाईन, ठीक आहे, मी काम चोरी करते. चला ज्याच्याकडे जे मडका आहे त्यांनी सुरुवात करायचं आणि म्हणायचं, म्हणजे रसिका म्हणणार मी आहे ढोंगी. चला. माझं नाव आहे रसिका ढोबळे आणि मी वाड्यात सगळ्यात जास्त ढोंग करते, म्हणूनच मी आहे ढोंगी रसिका. वा. नमस्कार भाइयों बहनों, माझं नाव आहे रमशा फारुकी आणि मी आहे काम चुकार. मी आहे ससा, या वाड्यातली गर्विष्ठ. मला खूप गर्व आहे की मला गर्व आहे. नाही चुकीचं आहे. नाही ठीक आहे, खूप छान, प्रेक्षकांना कळलंय. माझं नाव श्रेजा आहे आणि काही काही बाबतीत मी खरंच बिंडोक आहे. माझं नाव स्नेहा आहे आणि या बावधनच्या आमच्या वाड्यात जे मुली राहतात त्यांच्या हिशोबाने मी स्वार्थी आहे, पण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी नाही आहे. तर ह्यांच्या खुशीसाठी जर त्यांना वाटतंय तर मी आहे. काढा मडकी आपापली. आता वेळ आलेली आहे निकालाची. मोहीम तर तुम्ही सगळ्यांनी छान केली, पण मोहीम म्हटल्यावर निकाल तर येणारच. आणि निकाल लागला की कोणतरी होणार दमदार नार आणि कोणतरी होणार उसका बार. चला आणा रे. आजची मोहीम जी होती यामध्ये कोणी किती पैसे मिळवले हे नसून कोणी किती मेहनत घेतली आणि कोणी लवकरात लवकर सगळी मडकी विकली, या सगळ्यावरून ठरणार आहे की कोण आहे विजेती.